श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही? तर आपला पितृपक्ष पंधरवाडा पितृपक्ष चालू आहे, महालय चालू आहे. गुरु माऊलींच्या हितगुजामध्येही जे काही सांगितलं मी ते तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं. तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की नवमी, अविधवा नवमी किंवा ऐवनवमी. आपल्याकडे ऐवनवमी म्हणतात, अविधवा नवमी ही म्हटलं जातं. मग ती कशी करायची? आता बरेचसे लोकांचा समज आहे की नवमी श्राद्ध या पितृपक्षामध्ये प्रमुख काही तिथी असतात. एक तर पौर्णिमा, भरणी श्राद्ध जे आज आहे, अमावस्या आणि आई नवमी म्हणजे ऐवनवमी. या ज्या मेन ज्या तिथी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. या तिथीला आता अविधवा नवमी म्हणजे ऐवनवमीला आपण काय करतो, तर आपली आई म्हणा, आपले कोणी जे पूर्वज आहे, सासू म्हणा, जे गेले आहेत त्यांना त्यांच्या नावाने सवाष्ण जेव घालतो आणि त्या दिवशी आपण पितृतर्पण हे करत असतो. आता तो कसा करायचा? तर या श्राद्ध पक्षात यमलहरी खूप असतात. म्हणजे जे 15 दिवसामध्ये लहरी ज्या असतात त्या जागरूक असतात. या 15 दिवसामध्ये आपल्या पितरांना जेवण्यासाठी सुटका झालेली असते. म्हणून या यमलहरीचा प्रभाव खूप असतो आणि आपण आपल्या पितरांना जी काही प्रार्थना करू ती आपली पूर्ण होत असते. तर 25 सप्टेंबरला ही ऐवनवमी आहे. मग या दिवशी आपण उपास करू, जेवू घालायचा आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे उलट्या हाताने आपल्याला तर्पणही करायचं आहे. तर ज्यांची आई म्हणा किंवा सासू म्हणा आईव गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी ही सेवा खूप महत्वाची आहे. आणि दर अमावस्येला जरी आपण पितृतर्पण केलं तर अतिशय उत्तम ही सेवा आपल्या होत असते. आता त्यामध्ये एक उपाय आहे की काय करायचं, एक पोळी घ्यायची आहे, एक छोटीशी पोळी करायची आहे. त्यावर थोडासा गूळ, त्यावर थोडंसं तूप हे लावून आपल्याला काय करायचं आहे, तर गाईला खाऊ घालायचं आहे. आणि त्या गाईच्या गोठ्यामध्ये, आता ज्यांना जे खेड्यामध्ये राहतात त्यांना ही उपाय जो आहे हा तो शक्य आहे. त्यांनी काय करायचं आहे, थोडीशी पोळी, त्यावर थोडासा गूळ आणि थोडंसं तूप लावून ती पोळी गाईला खाऊ घालायची. आणि गाईच्या गोठ्यामध्ये काय करायचं आहे, तिळाचा दिवा आपल्याला ऐवनवमीच्या दिवशी लावायचा आहे. याने काय होईल, तर आपलं जे पितृ आहे ते तृप्त होईल, संतुष्ट होईल. आता प्रश्न राहिला की शहरामध्ये गायी नसतात आणि असल्या तरी त्यांचा गोठा अवेलेबल नाही. मग त्यांनी काय करायचं आहे, तर पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावायचा आहे आणि तो नैवेद्य जो आहे तो पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे. तेथील पिंपळाच्या झाडाखाली ज्या मुंग्या असतील त्यांना तो नैवेद्य दाखवायचा. आणि हा उपाय आपण नक्की करा. ऐवनवमीला करा किंवा पितृपक्षात कधीही करा. तुम्हाला शक्य झालं तर ऐवनवमीला नक्कीच करा, परंतु शक्य जर नाही झालं तर इतर दिवशी केलाही तरीही चालेल. खूप छान उपाय आहे आणि त्याचा खूप छान प्रभावही पडतो. म्हणून या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना संतुष्ट करण्याचे जे योग आला आहे तो नक्की सर्वांनी त्याचा लाभ घ्या आणि आपले पितर संतुष्ट करून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया पुन्हा नवीन माहिती सोबत आणि नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.